वचन पाहणार आहोत ते योहान शुभवर्तमान याचा 20 अध्याय आणि 31 वचन. आणि ह्यामध्ये असं लिहिलेलं आहे, ख्रिस्ताने जे स्वतःसाठी जे शब्द उच्चारलेले आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. सर्व शब्द तर नाही पाहणार, पण एक दोन आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे 20 अध्याय आणि 31 वचनामध्ये असं लिहिलंय की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत. सुंदर आहे की याचा पूर्ण गाभाच योहानाने या शेवटच्या वचनामध्ये दिलेला आहे की तुम्ही येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे तुम्ही विश्वास ठेवावा. आणि ह्या वचनामध्ये 3 मुख्य सत्य आपल्याला आढळून येतात. पहिलं म्हणजे एक अशी अद्भुत गोष्ट ज्यावर विश्वास केलाच पाहिजे, आणि येशू ख्रिस्त हा इस्रायलाचा मसीहा हा आहे आणि तो जगाचा तारणारा आहे, आणि परमेश्वर आणि त्याचा स्वभाव एक सारखाच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे दुसरे कारण म्हणजे जी चिन्हे त्याने केलेली आहेत ती चिन्हे मेलेल्यातून जिवंत होण्याचा समावेश दाखवत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्यावर विश्वास करण्याचा परिणाम सांगितलेला आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आंतरिक जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन. जसं योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये आपल्या सर्वांचं पाठ आहे वचन ते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. बघा प्रियांनो, ह्यामध्ये आम्हाला कळतं की आमच्या परमेश्वराचं आमच्यावर किती प्रेम आहे. आम्ही कोणत्याही संकटात किंवा कोणत्याही त्रासात किंवा कोणत्याही अडचणीत असू, पण आम्ही जेव्हा त्या देवाच्या चरणाशी येतो, जेव्हा देवाजवळ आमचा हात आम्ही जेव्हा पोचवतो, तेव्हा देव बाप एकच सामर्थ्यवान आहे. त्याला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही, त्याला सर्व काही शक्य आहे. की त्यामुळेच आम्ही त्या देवाजवळ येतो आणि आम्ही ओळखतो की हाच आमचा प्रभू आणि हाच आमचा परमेश्वर आहे. आणि एक कोणामुळे? त्या परमेश्वरामुळे, त्या येशू ख्रिस्तामुळे. त्या येशू ख्रिस्ताला परमेश्वराने आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला. तर येशू ख्रिस्ताचे हे जे 7 शब्द योहानाने यामध्ये मांडलेले आहेत ते आपण पाहूया. बघा, पहिलं म्हणजे काय, योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय काढूया आपण आणि 35 वचन. योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 35 वचनामध्ये असं लिहिलं आहे, येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही ताण लागणार नाही. येशू ख्रिस्त ह्या वचनामध्ये जीवनाची भाकर स्वतःला घोषित करत आहे. आणि होय प्रियांनो, स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर ही आमची भाकर हा येशू ख्रिस्त. आज आम्ही जर खात आहोत किंवा आज आम्ही जर ग्रहण करत आहोत तर आम्ही खरंच किती धन्यवादित लोक आहोत. आज शारीरिक जीवनासाठी किंवा शारीरच्या यष्टीसाठी आम्ही साधी भाकर, तांदळाची भाकर, गव्हाची भाकर हे आमच्या शारीरिक पौष्टिक आहारासाठी आहेत. पण आमच्या आत्मिक आहारासाठी आणि आमच्या पूर्णपणे मनाच्या प्राप्तीसाठी, हृदयासाठी आणि आत्मिक आचरणासाठी ही स्वर्गीय भाकर घेणं खूप गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलंय की मीच जीवनाची भाकर आहे. फक्त मी नाहीये, त्यांनी मीच या शब्दाला भरपूर अर्थ आहे. कारण ह्या जगात कोणच नाही, फक्त मी आणि मीच. आणि मीच जीवनाची भाकर आहे. आज खूप गोष्टी अशा आहेत आणि खूप बोलण्यासारख्या आहेत की आम्ही आज विचार करण्याचा आहे की ही जी जीवनातली भाकर ती आज आम्ही ग्रहण केली आहे का. आज आपल्यामध्ये जेवढे पण बसलेले आहेत, आम्ही लहान असो, थोर असो, वृद्ध असो, अपंग असो, काही असो, कोणत्याही परिस्थितीत असो, कोणत्याही संकटात असो, कोणत्याही त्रासात असो, कोणत्या स्ट्रेसमध्ये असो किंवा कोणत्या कल्पनेमध्ये असो किंवा आमच्या जीवनामध्ये कितीतरी अडखळ असो किंवा कितीतरी काही असो, पण ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आणि ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्त कोण आहे हे समजून घेतलेलं आहे, त्या लोकांना घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण ही जीवनाची भाकर आम्हाला काय करत आहे? अनंतकालीन जीवन देत आहे. आमच्या ह्या जगामध्ये जीवन क्षणभंगूर आहे. आम्ही शेवट शेवट काय 60, 70, 80 वर्ष जगू. कित्येक जण लवकरात लवकर पण जात आहेत, 20 वर्षामध्ये, 18 वर्षामध्ये. पण आज आम्हाला देवाने हे आयुष्य जे दिलेलं आहे त्याचा उद्देश आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आणि या येशू ख्रिस्ताने हे जे 7 आपण पहिला 7 आपण काय काय आहे ते आपण वाचूया. जे शब्द येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी म्हटलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे योहान 6वा अध्याय 35 वचन, मीच जीवनाची भाकर आहे. दुसरी गोष्ट आहे की योहान शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 12वा वचन. यामध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. तिसरी गोष्ट आहे
योहान 10वा अध्याय 9वं वचन, की मी दार आहे आणि माझ्याद्वारे कोणी कोणी आत जाऊ शकत नाही, आणि कोण आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. आणि ती चौथी गोष्ट आहे की योहान 10वा अध्याय 11वं वचन, मीच उत्तम मेंढपाळ आहे. नंतरची आहे योहान 11:25, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. 6वी गोष्ट आहे योहान 16:6, मार्ग सत्य जीवन मीच आहे. आणि शेवटची गोष्ट आहे योहान 15:1, की मीच खरा द्राक्षवेल आहे. ह्या ज्या 7 गोष्टी प्रियांनो आहेत त्या आपण घरी जर घरी आम्ही बसू किंवा घरी आपण बसू तेव्हा ह्या गोष्टी आपण स्वतःहून विचार करून पडताळून पाहू की हे येशू ख्रिस्ताने हे का म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्ताने ह्या म्हणण्याचा उद्देश काय आहे, आणि येशू ख्रिस्ताने हे माझ्यासाठीच म्हटलेलं आहे. आणि ह्यामध्ये मी मुख्य कारण आहे की मी आज काय करत आहे त्यासाठी, आणि ही जीवनाची भाकर मी आज घेतलेली आहे का, आज जीवनाच्या भाकरीला मी आत्म्यामध्ये ग्रहण केलेलं आहे का, त्या परमेश्वराने ही जीवनाची भाकर त्या वधस्तंभावर दिलेली आहे ती मी आज ग्रहण केलेली आहे का, आज मी त्या येशू ख्रिस्ताला माझा तारणारा माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे का, आज मी त्या येशू ख्रिस्तावर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे का, आज मी त्या येशू ख्रिस्ताद्वारे त्या परमेश्वराला ओळखत आहे का. हे भरपूर असे का जे प्रश्न आहेत ना, ते स्वतःहून आपल्या जीवनामध्ये विचारणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत आहोत. या शेवटच्या काळात म्हणजे आम्हाला ठाऊक नाही परमेश्वर येशू ख्रिस्ताला कधी पाठवेल. त्याचा समय त्याला माहित आहे, त्याचा काळ त्याला माहित आहे. काळानुरूप चालणारा देव आहे, आणि तो आपल्याद्वारे आपल्या मनाद्वारे आमच्या स्वतःच्या मनाद्वारे नाही पण त्याच्या स्वतःच्या मनाद्वारे तो चालणार आहे. कारण तो आरंभीच काय करतो, शेवट कळवणारा देव आहे. इतका थोर महान देव त्याने आमच्यासाठी आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवला. हे जगामध्ये पाठवण्याचं कारण काय होतं, आमचं काय पाप होतं, आम्ही किती घाणेरडे होतो, आम्ही कोणत्या संकटात होतो, आम्ही कोणत्या त्रासात होतो, आम्ही किती अंधाराच्या सत्तेत होतो, हे जर आम्ही स्वतःहून आमचं जीवन पाहिलं, पहिलं जीवन जे आमचे ख्रिस्ती होण्याच्या अगोदर नंतरचं जीवन, पहिलं जीवन आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा आम्ही काय होतो, कसे होतो, किती दरिद्र होतो, किती दीन होतो आणि किती घाणेरडे होतो, किती वाईट कृत्य करणारे होतो. पण ते येशू ख्रिस्ताच्या एका विश्वासामुळे आम्हाला जीवन प्राप्ती झाली, सार्वकालिक जीवन आम्हाला मिळालं. हे परमेश्वराची ही योजना. यशया 53:10 मध्ये असं लिहिलंय की परमेश्वराच्या मर्जीस आलं की त्याला ठेचावं. बघा प्रियांनो, हे देवाचं नातं किती अतूट आहे. म्हणजे बाप आणि पुत्राला ठेचण्याचा पूर्ण निश्चय केलेला, आणि जगाच्या स्थापनेपूर्वीच त्या येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि आम्हाला निवडलेलं आहे. प्रियांनो, खरंच आहे की ही जीवनाची भाकर आज जर कोणी घेतली नसेल तर त्यांनी कृपया घ्या, कारण या जीवनाच्या भाकरमध्ये अनंतकालिक जीवन आहे, आमची आत्मिक वाढ आहे. येशू ख्रिस्ताने हे जे म्हटलेलं आहे शिष्यांना की मी जीवनाची भाकर आहे, शिष्यांना ते 31, 32, 33 वचनामध्ये असं वाटलं की जसं मोशेच्या काळी देवानी मांडा पुरवला तसं आम्हाला ही भाकर नित्य देणं गरजेचं आहे. पण येशू ख्रिस्त स्वतःविषयी म्हणत होता. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो बघा, योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12वं वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, सुंदर वचन आहे. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आज मी अंधारात चालत आहे का, हा प्रश्न स्वतःहून विचारणं गरजेचं आहे. आज मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या प्रकाशाला माझ्या जीवनात घेतलेला आहे का. बघा, सुंदर वचन आहे. यशया याचं पुस्तक, यशया भविष्यवक्ता याचं पुस्तक 7वा अध्याय आणि पहिलं वचन, सुंदर वचन. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. आज माझ्या जवळ हा प्रकाश आलेला आहे. आज मी त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे. आज तो प्रकाश माझ्या अंतःकरणात आहे. आज मी अंधारामध्ये चालत होतो, आज मला काहीच पुढचं दिसत नव्हतं. आज मी कुठे जावं, काय करावं, माझ्या संकटात, माझ्या त्रासात, माझ्या अडचणीत, माझ्या स्ट्रेसमध्ये, माझ्या विचारस्मरणीमध्ये मी काय करावं, पुढे काय पाऊल टाकावा, हे मला काहीच कळत नव्हतं. पण जेव्हा येशू ख्रिस्ताला मी स्वीकारलं, जेव्हा येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आला, तेव्हा त्या येशू ख्रिस्ताने मला वचनाद्वारे प्रकाश दाखवला. कारण स्तोत्रकर्ता म्हणतो ना 119 मध्ये, तुझे वचन माझ्या पावलासाठी काय प्रकाश आणि दिवा असे आहे. तो प्रकाश आज आमच्यावर आला, तो शब्द खाली उतरला, आज आमच्या जीवनामध्ये प्रकाश आहे. आज जो कोणी झोपला असेल किंवा ज्याला कोणी अजून येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नसेल ज्यांनी,
आणि अजूनपर्यंत ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतलं नसेल, त्याला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारलं नसेल, त्याला सुवर्ण संधी आहे. वचन सांगत आहे, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वर सरळ सांगत आहे की परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे, तू उठशील, तू प्रकाशमान होशील. आणि सुंदर आहे की जशी पृथ्वीसाठी प्रकाशासाठी सूर्य महत्वाचा आहे ना, तसं आमचं येशू ख्रिस्त लोकांच्यासाठी महत्वाचं आहे. ते स्थान येशू ख्रिस्ताचं आहे. कारण का माहित आहे, त्याचे जीवन, त्याचे कार्य, त्याचे शब्द, परमेश्वराचे सत्य, मानवाचं तारण आणि जे काही परमेश्वर करतो त्या संबंधित तो सर्व काही प्रगट करणारा परमेश्वर आहे आमचा येशू ख्रिस्त. आणि तो प्रकाश आलेला आहे. काय? त्या परमेश्वराचं तेज आमच्यावर आलेलं आहे. आता येशू ख्रिस्ताचं प्रेम या जगामध्ये आम्ही पाहतो. किती प्रेम होतं. त्यांनी ह्या जगामध्ये जन्म घेतला, पापी लोकांसाठी जन्म घेतला. तो पापी लोकांस उद्धारास या जगात आला, ताराव्यास या जगात आला. आणि त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या सेवा कार्यामध्ये फक्त आणि फक्त स्वर्गाच त्यांनी सांगितलेलं आहे. इतर वायफळ गोष्टी काहीच येशू ख्रिस्त म्हटलेलं नाहीये. त्यांनी फक्त स्वर्ग, परमेश्वर पिता आणि मी या तिघांचंच कॉम्बिनेशन त्यांनी पूर्णपणे या वचनांद्वारे त्या शिष्यांना त्या दाखल्यांद्वारे सांगितलेलं आहे. म्हणून योहानाचं सुवर्तमान आम्ही जेव्हा पूर्णपणे वाचेल तेव्हा आम्हाला कळतं त्या पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन योहानाने दिलेलं आहे. आणि आम्हाला कळतं की येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र आहे, हे तुम्ही ओळखावे. आज आम्ही त्याला ओळखत आहे का? आज आम्ही त्या प्रकाशात आहे का? कारण हा प्रकाश स्वर्गाचा मार्ग दाखवणारा प्रकाश आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला तो मार्ग दिसतो, परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग दिसतो. नंतरच्या शब्दांमध्ये पण असं म्हटलंय की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो मार्ग म्हणजे काय? परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग. सत्य म्हणजे काय? तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्याचं सत्य. आणि खरंच जीवन म्हणजे काय? त्या रक्ताने आम्हाला जीवन प्राप्त झालं, ते येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हाला जीवन प्राप्त झालं. बघा, त्या येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर मरता मरता, त्या वधस्तंभावर आपला प्राण देता देता एक शब्द म्हटलं आणि खरंच तेव्हा अश्रू येतात त्या शब्दांनी की एलोई एलोई लमा सबकतनी, म्हणजे हे देवा माझा त्याग का केलास. म्हणजे तो क्षण असा होता की पित्याची आणि त्या पुत्राची ताटातूट, म्हणजे एक क्षण त्या देवाने त्याच्याकडे पाहिलंच नाही, एवढा क्रोध त्याच्यावर होतला. म्हणजे आमचा पूर्ण क्रोध त्या येशू ख्रिस्तावर होतला आणि ते येशू ख्रिस्ताने पण निमूटपणे सहन केलं. असा आमचा प्रभू इतका महान आहे. आमचा असा प्रभू, त्यांनी प्रकाश जो दिलेला आहे तो प्रकाश घेणं किती गरजेचं आहे. आणि हा प्रकाश त्यांच्यावर प्रभाव टाकतो जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो. कारण बघा, अविश्वासी अंधारात आहेत आणि त्या अंधाराच्या मार्गात आहेत. पण जर आम्ही त्या येशू ख्रिस्ताला ओळखलेलं आहे तर आम्ही त्या प्रकाशाच्या मार्गावर आहेत. त्या प्रकाशाकडे आम्ही काय वळलेलो आहे, तर आम्ही त्या अंधकाराचे भागीदारी नाहीत. आणि म्हणून आहे की उठ, प्रकाशमान हो, कारण परमेश्वराचे तेज तुझ्याला उदय पावले आहे आणि प्रकाश तुझकडे आला आहे. जेव्हा आम्ही येशूकडे येतो, त्याला माझा तारणा जो स्वीकारतो, तेव्हा तो प्रकाश आमच्यावर इतका लख्ख पडतो. आम्हाला तो जाणवत नाही, पण समोरच्या व्यक्तीला जाणवतो. का? तर आमच्या वागण्यामुळे, आमच्या बोलण्यामुळे, आमच्या चालण्यामुळे, आमच्या हावभावामुळे किंवा आमच्या पूर्णपणे जे आम्ही जीवनशैली जगत आहोत त्याच्यामुळे, की खरंच हा ख्रिस्ती आहे, खरंच हा देवाचा मुलगा आहे, खरंच हा येशू ख्रिस्ताचा भक्त आहे, खरंच येशूचा दास आहे. हे जेव्हा कोण समोरून बोलताना तेव्हा आम्हाला कळतं की हा प्रकाश खरंच उदय पावला आणि हा प्रकाश खरंच माझा काय इतरांवर पडत आहे. बघा, मत्ते टू शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 14 वचन मध्ये सुंदर लिहिलेलं आहे. बघा, मत्ते याचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 14 वचन. मी जगाचा प्रकाश आहे असं येशूने म्हटलं. आणि मत्ते 5वा अध्याय 14 वचन मध्ये असं लिहिलंय, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. आणि 16 वचन असं लिहिलंय की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. खरंच हा प्रकाश आमचा आज इतरांना दिसत आहे का? हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक विश्वासणारे हा विचार करायचा की मी जीवन जगत आहोत, आम्ही कौटुंबिक जीवनात जगत आहोत, आम्ही कौटुंबिक समस्येत आहोत, आमच्यात अडचणी आहेत, आमच्यात त्रास आहेत, आमच्या संकट आहेत, सर्व 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 काही आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त एक जीवन माझ्यासाठी आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्तांनी सार्वकालिक जीवन दिलेलं.
त्या जीवनासाठी मी काय धडपड करत आहे, या जगामध्ये त्या जीवनासाठी मी किती पळत आहे, या जगामध्ये त्या जीवनासाठी त्या प्रकाश मी दाखवत आहे का इतरांना, आज माझा प्रकाश इतरांसमोर कसा पडत आहे. आणि खरंच आहे की येशू ख्रिस्ताची 17वा अध्याय, योहान 17वा अध्यायामध्ये जी येशू ख्रिस्तानी प्रार्थना केली आहे ना, प्रियांनो, ही प्रार्थना पूर्णपणे एक प्रेमाने आणि एक काकुळतीने केलेली प्रार्थना आहे. आणि ते येशू ख्रिस्ताचा त्या प्रार्थनेमध्ये जाणवतं की त्या येशू ख्रिस्ताचा आमच्यावर किती प्रेम आहे. बघा, योहान 17वा अध्याय 15 वचनामध्ये असं लिहिलंय, जगातून काढून घ्यावी अशी तुला विनंती करत नाही, परमेश्वरला येशू ख्रिस्त म्हणत आहे, तर त्यांना वाईटापासून राखावी अशी करतो. हे का म्हणत आहे? बघा, देवाचं प्रेम येशू ख्रिस्ताला पाठवलं आमच्या पापांसाठी, त्या वधस्तंभावर त्या दुःख सहन करण्यासाठी. आणि येशूचं प्रेम काय, की मला त्रास होतोय माहित आहे, कारण मी तुझी आज्ञा पाळत आहे, तू मला पाठवलंस हेही मला ठाऊक आहे, पण ह्या जगात मी राहत आहे, माझे जसे हाल होत आहेत आणि जसं मी सहन करत आहे तशी यांना सहन करण्याची ताकद नाहीये, पण ह्यांना काय तर वाईटापासून सांभाळावी ही माझी इच्छा आहे. आणि सुंदर आहे, या देवपितांचं इतकं प्रेम आमच्यावर आहे ना, की आम्ही किती म्हणजे बोललो ना, की या वर्ल्ड मध्ये, या जगामध्ये जर मी हा स्वतःवर विचार केला की स्वतःला एकदम धन्यवादित समजतो की त्या देवानी आज मला कसा निवडलाय. असं देवानी मला त्या दलदलीतून, त्या चिखलात रुतलेलो, त्या चिखलामध्ये एकदम घाणेरडा झालेलो, त्यांनी त्या वरून नजर पारखून मला कसं त्यांनी घडवलं, कसं त्यांनी चमत्काररित्या माझी काय घडण केली, आणि कसा मी त्या देवाजवळ आलो, हा जेव्हा मी विचार करतो ना, तेव्हा खरंच आम्ही त्या देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे, की आज मला त्या स्वर्ग राज्याचं वाटेकरी त्यांनी केलेलं आहे. आज त्या येशू ख्रिस्तामुळे मला प्रकाश असं त्या देवाने केलेलं आहे. आज त्या देवाने येशू ख्रिस्ताला प्रकाश म्हणून पाठवला. येशू ख्रिस्त म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. आणि आता येशू ख्रिस्त काय स्वर्गात आहे, तो स्वतः काय वचन काय सांगून गेला, की आता तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आज आम्ही या जगामध्ये वावरत आहोत, प्रकाशासारखे वावरत आहोत का? योहान 17:16 मध्ये असं लिहिलंय, कारण जसा मी जगाचा नाही, तसे तेही या जगाचे नाही. किती सुंदर आहे हो. म्हणजे आमचं जीवन ह्या जगामध्ये जर पाहिलं तर आमचं जीवनचा उद्देश एकच आहे, की त्या परमेश्वराची सेवा पुढं आणि पुढं, पुढं आणि पुढं नेणं. जसं यशायाचं पुस्तक, याचा 41 अध्याय 43 अध्याय 21 वचन, की मी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. आज आम्हाला निर्माण त्यांनी का केलेलं आहे, तर त्याचं स्तवन करण्यासाठी. आणि स्तवन कोणामुळे आम्ही करू शकतो, तर येशू ख्रिस्तामुळे. कारण येशू ख्रिस्ताला जेव्हा आम्ही ओळखतो, तेव्हा परमेश्वराला ओळखतो आम्ही. जर येशू ख्रिस्ताला आम्ही ओळखत नाही, तर परमेश्वराला ओळखणं कठीण आहे. आणि परमेश्वराला ओळखण्याचा एकच द्वार आणि एकच मुद्दा आणि एकच उपाय म्हणजे आमचा येशू ख्रिस्त. ज्यांनी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नसेल, फक्त येशू 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 नाव माहीत आहे, येशू ख्रिस्ताला फक्त म्हणत आहे की मी तुला माहित आहे, तुला तुला मी काय ओळखतो येते, तर शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणे नाही. त्यांनी पूर्णपणे येशूला ओळखणं गरजेचं आहे आणि पूर्णपणे त्या परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला सरेंडर होणं गरजेचं आहे. आमचा जीव, आमचा आत्मा, आमचं शरीर ते पूर्ण समर्पण करणं गरजेचं आहे. म्हणून बघा प्रियांनो, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना, विश्वास ठेवणं, त्या सत्यावर विश्वास ठेवणं, आणि खरंच आहे त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, आणि त्याला पूर्णपणे समर्पण होणं, तेव्हा आमचा उद्धार आहे. आणि खरंच इफिसकरास पत्राच्या 2 ते 8 वर्षामध्ये लिहिलंय की विश्वासाद्वारे तुमचं तारण झालेलं आहे. देवाच्या कृपेने विश्वासाने तुमचं तारण झालेलं आहे. देवाची कृपा आज आमच्यावर आहे आणि अजूनपर्यंत आहे. येशू ख्रिस्त येईपर्यंत आहे. कारण देवाने तो प्रकाश आम्हाला दिलेला आहे. तो म्हणत आहे, तुम्ही प्रकाशासारखे झळका. जसे येशू ख्रिस्ताला मी तुमच्यासाठी पाठवलं आहे, त्यांनी त्याने पूर्णपणे काम केलेलं. आज तुमचं काम काय आहे, तर ही सुवार्ता तुम्ही कानाकोपऱ्यात गाजवा. जिथे जिथे ठाऊक नाही तिथे तिथे पाठवा तुम्ही. कारण आज त्या येशूचं, त्या देवाचं एकच म्हणणं आहे की कोणाचा नाश व्हावा अशी ती इच्छा नाही, तर सर्वांचं काय तारण व्हावं आणि सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. योहान 17:18 मध्ये असं लिहिलंय, जसे तुम्हाला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे. हा सुंदर वचन आहे. आज आम्ही इतकं धन्यवादित लोक आहोत, त्या देवाने आज आम्हाला पाठवलेलं आहे. असं देवाने आम्हाला प्रकाश केलेला आहे. आज आम्ही, भले मी काळा असेल, भले मी गोरा असेल, चेहऱ्यावर जाऊ नका प्रियांनो. चेहरा देवाने दिलेली सुंदर देणगी आहे. पण देव बाप काय बघतो माहित आहे का, अंतकरण बघतो. तुम्ही किती फाटके असा, किती काही असा, किती गरीब असा, किती दीन असा, पण ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे ना, त्या येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याचं आणि त्या येशू ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पण ज्यांनी केलेलं आहे ना, त्याचं अंतकरण देव पाहतो, तो किती सुंदर आहे.
आणि त्याद्वारे समोरच्या व्यक्तीला कळतं की हा येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे आणि हा येशू ख्रिस्ताचा दास आहे. आज ही साक्ष आज आम्हाला ऐकू येते का की खरंच हा देवाचा पुत्र आहे, खरंच हा येशू ख्रिस्त आहे, खरंच हा ख्रिस्ती आहे आणि खरंच आहे. कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा आमचे प्रसंग येतात किंवा घालमेल होतात तेव्हा भरपूर काही त्रास संकटात आम्हाला तोंड द्यावं लागतं. पण तरी देखील वचन देवाने सांगितलेलं आहे की चिंता नका करू, कारण मी तुमच्या बरोबर आहे. आज प्रियांनो खरंच आहे की आज आम्ही अंतिम समयात आहोत. आज आम्हाला एक गरजेचं आहे की उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याजवळ काय उदय पावला आहे आणि तुझ्याजवळ परमेश्वराचं तेज आलेलं आहे. आज जितके जितके अंधारात आहेत तितक्यांना उठणं गरजेचं आहे. आज ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं नाही त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारा, कारण शेवटचा काळ आहे. आज माणसाला मृत्यू कधी येऊ शकतो, कारण एकदा मरणे आहे आणि नंतर त्याचा न्याय नेमून ठेवलेला इब्रिकरस पत्रामध्ये लिहिलंय. तर आज मरण्याआधी आम्ही हा स्वीकारणं गरजेचं आहे की मेल्यावर माझा आत्मा कुठे असेल. जर मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आहे, मी खुशी खुशी काय येशू ख्रिस्तासाठी जीव द्यायला तयार आहे. कारण का आज मी मेलो तर माझा जीव, माझा आत्मा, माझा काय स्वर्गात असणार आहे, हा मग पूर्ण गॅरंटी मी देऊ शकतो. म्हणून या प्रियांनो, हा प्रकाश आम्ही इतरांना पोहोचवणं गरजेचं आहे. आम्ही दिवटणी खाली ठेवायचं नाहीये, तर आम्ही पूर्णपणे तेच त्या सर्वांसमोर मांडणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने जसं इतरांना सांगितलं मी जगाला प्रकाश आहे, तसं आम्ही सांगायचं आहे की ते प्रकाश माझ्या हृदय पावलाय आणि आज काय त्या येशू ख्रिस्ताने आज आम्हाला तुमच्यावर प्रकाश असा नेमलेला आहे. आणि तो प्रकाश वचनाचा प्रकाश पडू द्या, परमेश्वराचा प्रकाश पडू द्या आणि स्वर्गाचे वाटेकरी प्रत्येकाला होऊ द्या. पुण्या प्रियांनो, देवाला धन्यवाद देऊया की आज प्रत्येकाला एक प्रश्न करणं गरजेचं आहे की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि माझं जीवन आज मी कोणासाठी जगत आहे आणि आज माझं जीवन मी कोणाला बहाल केलेलं आहे, कोणाला समर्पण केलेलं आहे आणि इतरांना मी देवाजवळ वळवत आहे का. आज आम्हाला एक बर्डन आहे, ओझा आहे की प्रत्येकाला काय सुवार्थ सांगा. आज आमच्याद्वारे येशू ख्रिस्त गाजला पाहिजे. व या प्रियांनो, शेवटच्या काळ जगत असताना आणि प्रत्येक जण त्या देवाचं ओझं, त्या देवाचं कार्य पुढे आणि पुढे आणि पुढे आणि पुढे एकमेकांच्या प्रार्थनेद्वारे नेणं गरजेचं आहे.